जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवरा पिकनिकसाठी बायकोला स्मशानात घेऊन जातो. जागा बघून बायकोच्या तोळपायाची आग मस्तकाला जाते. ती भडकते आणि बडबड सुरू करते. नवरा तिला समजावतो, अगं वेडे, तुला या जागेचं महत्त्व काय माहिती? लोक मरतात तिथे येण्यासाठी. पावसामुळे घरात कपडे सुकवण्याची दोरी बाल्कनीत माझ्या हातात बघून शेजारीन फोनवर, चुकीचं पाऊल घेऊ नका, मी विचार करून सांगेन. किचन टिप्स: भाजलेले शेंगदाणे पारदर्शक भरणीत ठेवू नये, लवकर संपतात. त्याच्या शेजारी दुसऱ्या भरणीत खारवलेले काजू ठेवल्यास शेंगदाणे जास्त काळ टिकतात. आपलं मत काय? बायको लाडात येऊन नवऱ्याला म्हणते, अहो ऐका ना. नवरा वैतागून, काय? बायको, मला केस सरळ करायला पार्लरमध्ये जायचं आहे, पैसे द्या. नवरा, कशाला पार्लरमध्ये, घरीच कर ना. बायको, घरी नाही सरळ होतो. नवरा, अख्खं खानदान सरळ केलंस आणि केस सरळ वळत नाहीत वय तुझे. वडील, काय रे बंड्या, तू पायाचे अंगठे धरून का उभा आहेस? बंड्या, तुम्हीच म्हणाला होतात ना बाबा की शाळेत जे करशील ते अर्धा तास घरी करत जा म्हणून. बाबांवर मनशांतीसाठी ध्यानधारा करण्याची वेळ आली. एक मित्र व्हॅलेंटाईन डेला काय करणार? दुसरा मित्र, दिवसभर गर्लफ्रेंडचा हात हातात घेऊन बसणार, नाहीतर ती शॉपिंग करत बसेल. एक मित्र, बघ ती मुलगी माझ्याकडे बघून हसली. दुसरा मित्र, साहजिक आहे, मी पण तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा 3 दिवस हसत होतो. एका बँकेत दरोडेखोर शिरले, कर्मचाऱ्यांना बांधून ठेवले आणि रोख रक्कम लुटली. तेवढ्यात कॅशियर ओरडला, थांबा, ते रजिस्टर सुद्धा घेऊन जा, मी त्यात 2 लाखांचा घोटाळा केलाय. एका सुपर मार्केटमध्ये फिरत असताना गंपू अचानक एक सुंदर तरुणीकडे जातो आणि विचारतो, तुम्ही 2 मिनिटं माझ्याशी बोलू शकाल का? त्या मुलीचा चेहरा प्रश्नार्थक होतो. गंपू उत्तरतो, अहो, मी माझ्या बायकोवर इथं आलोय, पण सध्या ती कुठेतरी गायब झाली. पण मी कोणत्याही तरुणीशी बोलायला लागलो की मात्र कुठनही ती येते. गंपू आणि त्याची बायको इच्छापूर्ती करणाऱ्या विहिरीवर जातात. गंपू डोळे मिटून काहीतरी पुटपुटतो आणि विहिरीत एक नाणं टाकतो. काही होतंय का ते बघण्यासाठी त्याची बायको विहिरीत वाकून बघते आणि तिचा तोल जाऊन ती पडते. गंपू म्हणतो, खरोखरच ही इच्छापूर्ती विहीर आहे. एक माणूस वर्तमानपत्रात जाहिरात देतो, बायको पाहिजे. दुसऱ्या दिवशी त्याला 100 पत्र येतात, तुम्ही माझी घेऊन जाऊ शकता. तडका, जबाबदारी. HR या पदासाठी आम्हाला एक जबाबदार व्यक्तीची गरज आहे. उमेदवार, मग आम्ही अगदी नालायक उमेदवार आहे. आधीच्या कंपनीत झालेल्या घोटाळ्यासाठी मला जबाबदार धरण्यात आलं होतं. सिनेमाचे तिकीट काढणाऱ्याच्या रांगेतला एक जण शेंगदाणे खात होता, पण टलपरे कुठे टाकायची हा त्याला प्रश्न पडला. हे लक्षात येताच मागे उभा राहिलेला माणूस म्हणाला, टरफले ना, पुढच्या माणसाच्या खिशात टाका ना, त्याचा समजेल तर. तुम्हाला तरी समजले का? मागच्या माणसाने त्याला प्रतिप्रश्न केला. एकदा चिंगी गण्याबरोबर बागेत फिरत होती. इतक्यात चिंगीचा नवरा आला आणि त्यांना गण्याला मारायला सुरुवात केली. चिंगी, मारा साल्याला, आपल्या बायकोला फिरवत नाही आणि दुसऱ्याच्या बायकोला फिरवायला निघालाय. इतक्यात गण्याला जोश आला आणि त्याने तिच्या नवऱ्याला मारायला सुरुवात केली. चिंगी, मार साल्याला, स्वतः तर फिरवत नाही आणि दुसरा कोणी फिरवतोय तर फिरवूही देत नाही. भारतातील सर्व तरुणांना कळवण्यात येते की दिवाळीला एक काडीने 5 ते 6 दिवे लावू नये, अन्यथा तुमच्या घरच्यांना खात्री होईल की कार्ट सिगरेट प्यायला लागलं. एका पुरुषाने 100 वेळा रक्तदान करून रेकॉर्ड केलं. ब्लड बँकेने सत्कार समारंभ आयोजित केला. प्रत्यक्षात रक्तदात्याऐवजी त्याच्या बायकोला स्टेजवर बोलवण्यात आले. तिला खूप आश्चर्य वाटून तिने विचारलं की रक्तदान ह्यांनी केलं
आणि सत्कार माझा का बरं? ब्लड बँकेने खुलासा केला. तुम्ही नाही आठवलं म्हणून आम्ही साठवलं. मुलगी: पप्पा मी प्रेमात पडले. लव अँड सेकंड साईड. पप्पा: सेकंड साईड? मुलगी: हो, पहिल्यांदा बघितलं तेव्हा टपरीवर तंबाखू चोळत उभा होता, पण दुसऱ्यांदा मी त्याला ऑडीमधून थुंकताना पाहिलं. पुण्यातल्या एका बोळातून अत्रे एकादा सायकलवर चालले होते. रस्त्याला उतार होता आणि नेमके त्याच्या सायकलचे ब्रेक लागेना. समोरून एका माणसाची प्रेतयात्रा येत होती. जाता 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 आत्र्यांचा प्रेताला धक्का लागला आणि प्रेत खाली पडले. लोक भडकले. आत्र्यांच्या अंगावर ओरडू लागले. तेव्हा आत्रे शांतपणे म्हणाले, "अहो, ज्याला धक्का लागलाय तो काहीच बोलत नाही आणि आरडाओरडा करणारे तुम्ही कोण रे टिकोजीराव?" आदर व्यक्त करण्याची पद्धत. जुन्या पिढीत मोठी व्यक्ती समोर आली की डोक्यावरची टोपी काढत असत. आत्ताची पिढी कानातून हेडफोन काढते. आमचं प्रेम प्रकरण जास्त वाढू नये म्हणून मी तिला काल घरी घेऊन आलो आणि जोडीने आईच्या पायी पडलो. आई रागाने म्हणाली, "मेल्या, पोरगी कुणाची?" मग मी बोललो, "पोरगी लोकाची, पण आयटम तुझ्या लेकाची." रिक्षावाला 50 रुपये झाले. जोशी: हे घे 25 रुपये. रिक्षावाला: ही काय दादागिरी जोशी? बरोबर आहे. तू पण आलास ना रिक्षात बसून, मग काय तुझं भाडं मीच भरू. एक असते चिऊ आणि एक असते काऊ. काऊचं घर असतं शेणाचं, चिऊचं घर असतं मेणाचं. एकदा काय होतं, आपलं वय काय आणि आपण वाचताय काय? माणसं येडी झाली या व्हॉट्सअपमुळं. वाघ: अरे यार, हे चॅनेलवाले म्हणजे वैतागच आहे. जेव्हा बघावं तेव्हा जंगलात येऊन आमचं शूट करत असतात माकड. का रे, काय झालं? बघा रे, प्रायव्हसी नावाची काही गोष्ट असते की नाही राव? आणि वरनं हेच बोलणार की वाघाची संख्या कमी झाली आहे. आता आम्ही करावं तरी काय? मुलगी: जानू, तुझी फार आठवण येत होती म्हणून कॉल केला. मुलगा: भाऊ कोण? अगं, आत्ताच आपण अर्धा तास बोललो ना. मुलगी: ओ सॉरी, परत तुलाच फोन लागला वाटतं. चल बाय.